राज्यामध्ये शाईफेकीच्या 2 घटना घडल्यात. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली आणि त्यानंतर आपण कीर्तनकार संग्राम भंडारेसह त्यांच्या साथीदारांनी लवांडे यांना आळंदी परिसरामध्ये गाठलं. त्यांच्याशी असभ्य वर्तन करत अंगावर शाईच्या बाटल्या रिकाम्या केल्या. तर जालन्यामध्ये देखील गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर शाई आणि सुपारी फेकण्यात आले. राज ठाकरेंवर वक्तव्य केल्यानं मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि मनसे कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. राज्यामध्ये या 2 घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये शाई फेक झाली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर ही शाईफेक करण्यात आली. कीर्तनकार संग्राम भंडारेंसह त्यांच्या साथीदारांनी लवांडे यांना आळंदी परिसरामध्ये गाठलं. त्यांच्याशी असभ्य वर्तन करत अंगावर शाईच्या बाटल्या रिकाम्या केल्या. यावेळी त्यांनी लवांडे यांना धमकी देखील दिली आहे. शाईफेकीचा हा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरलही झालाय. हा हल्ला झाल्यानंतर विकास लवांडे यांनी एक व्हिडिओ जारी करत घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला. विकास लवांडेंवर शाईफेकीनंतर या घटनेचा निषेध विकास लवांडेंच्या समर्थकांनी त्यांच्यावर दुग्धाभिषेक देखील केलाय. म्हणायचं होतं काय तुला घुसखोर म्हणायचं होतं ना. घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवारला बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे. ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे. ते लवांड्या बाजूल तू लवांड्या तू परत गुरुवारला जर बोलला ना तू लक्षात ठेव. आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आई बाप आहे. ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या सर्वस्व आहे आमचं. ते लवांड्या आमचा नादी लागू नको. तर या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम नेमका कसा होता ते आता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एका प्रवचन कार्यक्रमामुळे आळंदीमधील हवेलीमध्ये विकास लवांडे यांचा दौरा होता. तर प्रवचनानंतर आळंदीहून पुण्याच्या दिशेने जाताना ही घटना घडलेली आहे. त्यानंतर संग्राम भंडारे आणि 10 ते 15 जणांनी लवांडेंना अडवलं आणि त्यानंतर 2 ते 3 वाहनांमध्ये सुमारे 10 ते 15 जण होते. विकास लवांडेंना अडवण्यात आलं निर्जन स्थळी आणि त्यानंतर विकास लवांडेंच्या अंगावर शाईच्या बाटल्या ओतण्यात आल्या. विकास लवांडेंना धक्काबुक्की करण्यात आली. तर दोघांकडे रिव्हॉल्वर असल्याचा लवांडेंनी आरोप केलाय. विकास लवांडेंना जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली अशी माहिती समोर येते. त्यानंतर स्थानिक लोक तिथे जमली आणि लोक जमल्यानंतर शाईफेक करणाऱ्यांनी पळ काढलाय. असा एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम समोर आलाय. सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या. मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काय 10-15 गुंड होते गाड्या घेऊन आलेले त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. त्यांनी मला धक्काबुक्की करत गचांडीत असं त्या स्मशानभूमीचं गेट आहे 10-15 फुटावर आतमध्ये, तिथं गेटच्या आतमध्ये नेलं आणि एकाने रिव्हॉल्वर असे माझ्यावर रोखलं होतं. म्हणलं बोलायचं नाही काही आणि तुला बघतोच म्हणला तुझ्याकडे. आणि एकाने रिव्हॉल्वर कमरेचा दाखवला. म्हणला हे बघितलं का काय तुला कार्यक्रमच तुझा होणार आहे आम्ही. आणि मग त्याच्यातलं एक जण शूटिंग करायला तिथे आला. 4 बाटल्या माझ्यावर केमिकलयुक्त शाई आहे. ती शाई का केमिकल मला माहित नाही परंतु माझ्या शरीराची आग चालली, डोळ्याची आग चालली. ते 4 बाटल्या त्याच्यावर संग्राम भंडारे आणि त्या बाकीच्या सगळ्यांनी ओतल्या. दरम्यान संग्राम भंडारेंनी लवांडेंवर केलेल्या शाईफेकीचं समर्थन केलंय. तसेच लवांडे यांनी पिस्तूल आणि इतर जे काही आरोप करण्यात आलेले होते ते बिनबुडाचे आहेत असंही म्हटलंय. पाहूयात ते काय म्हणाले. जर आक्षेपार्ह विधान करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल
मनुवादी म्हणत असेल तर ते आम्ही कसं सहन करू? गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवार्यांवर टीका करतोय, वेगवेगळे आरोप करतोय आणि आमच्या सारख्यांना काय भिडायचंय त्याने भिडावं ना, पण गुरुवार्यांची टीका आम्ही सहन करू शकत नाही. आमच्यासाठी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा, पाहता नाही त्रैलोकी. त्यामुळं विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली. हा व्यक्ती सातत्याने वारकरी संप्रदायातले जे पूज्य आणि महनीय संत आहेत, ज्यांच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे, ज्यांनी टिकवून ठेवला, अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता आणि त्यांना घुसखोर म्हणून संबोधत होता. ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपमर्द केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे. माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा. एक दुर्दैवी गोष्ट आहे की विकास दादा लवांडे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्याला भ्याड हल्लाच मी म्हणेल आणि विकास दादांचं सुद्धा अभिनंदन याच्याकरता करेल की त्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे त्या प्रसंगाला सामोरं गेलेले आपल्याला दिसत आहेत. संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी, महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला धीरोदात्तपणे या विषयाला पुढे सामोरं जाण्यास शिकवलेलं आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा विचार पुढे नेण्याकरता जे लढतायत, आज मेहनत घेत आहेत, अशांवर हल्ले होत असताना दिसत आहेत. तुकोबारायचं म्हणतात की तुका म्हणे संताप बिडतील खळ घेती तोंड काळे करून या. पण ते तोंड काळं करणं ते स्वतःच्या कृतीनं करत असतात, ते कोणाला करावं लागत नाही. लवांडेंनी आधीच जे काही सगळं महाराष्ट्रात पसरवलेले जे मुद्दे आहेत ते काही संतांना घुसखोर म्हटलंय, त्यांच्या त्या घुसखोर म्हणण्यावरून त्यांचं तोंड आधीच मुळात काळं झालेलं आहे. त्यामुळे संग्रामबापू भंडारी यांनी जी काही कृती केली आहे ती स्वागतार्ह नाही आहे, पण शेवटी ती हजारो लाखो वारकऱ्यांच्या मनातली भावना आहे. मला पिस्तॉल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तॉल लावावं. त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पिढीतील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय. बाप्पूंनी जे केलं आहे तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बाप्पूंनी बजावली, योग्य रीतीने त्याचं केलं. आणि या संदर्भामध्ये आज हबप संग्राम बापू महाराज यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे. ही प्रतिक्रिया अत्यंत उत्स्फूर्त आहे, कारण गुरुस्थानी असणाऱ्या ह्या सर्व मंडळींच्या बाबत त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं होतं. या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. रोहित पवार काय म्हणालेत पाहूयात. महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून विकास लवांडेंवर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. असे हल्ले हे काही नवीन नाहीयेत. यापूर्वीही ज्ञानोबा तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं. त्यामुळे या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाही. या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तात्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडेंना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे असं आम्ही समजू. यापुढे लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी.
एकटा असताना एका कोपऱ्यामध्ये त्यांना तुम्ही थांबवता, 15-16 लोक जाता, बंदूक घेऊन जाता आणि मग तिथं त्याच्यावर शाई टाकता. हे योग्य नाही ना. तुम्ही संत परंपरेचे जर तिथं सामाजिक कार्यकर्ते असाल तर कुठेतरी अपेक्षा अशी आहे, संत परंपरेमध्ये चर्चेतून मार्ग निघतो, संवाद झाला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने न गोष्टी होता तुम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलता, धमक्या देता, हे थोडी संत परंपरेला शोभणार आहे. मला असं वाटते महाराजांच्या नावाला असलेला कलंक आहे. संग्राम पठारेंनी ज्या पद्धतीने आतंकवाद्यासारखं एखाद्याला गाठून त्याच्या अंगावर शाईफेक करणं, आमच्या गुरुला बोलला म्हणून सोडणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देणं, तर हा जो अहंकार, मद असा क्षणोक्षणी त्याच्या बोलण्यातून झळकलाय, त्याच्यासोबत जी गोरक्षकाची झुंड होती, तर धर्माच्या नावाने वारकरी संप्रदायच मानणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर अशा प्रकारे जीवानं मारण्याचा प्रयोग कोणी करत असेल, तर यांना तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज, ज्ञानोबा राया हे कितपत कळले? तर मंत्री नितेश राणेंनी या सगळ्या प्रकरणाचं समर्थन केलंय. विकास लवांडेंवरील शाईफेकीचं मंत्री नितेश राणेंनी समर्थन केलंय. लवांडे यांनी हिंदू समाजाच्या साधू संतांबाबत अपशब्द वापरले आणि त्यामुळे हिंदू समाजामध्ये राग निर्माण होणं साहजिकच आहे असं राणे म्हणालेत. आमच्या साधू संतांबाबत कोणीही अपशब्द वापरत असेल तर ये तो सिर्फ झांकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है, एवढं लक्षात ठेवावं असा इशारा त्यांनी दिलाय. त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. मग लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी, धर्माचे आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, एवढं लक्षात ठेवावं आणि अवकातीत राहावं.